आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे जे झालेलं जे भाजप महायुतीचं जे सरकार आहे, केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार झालेलं आहे, या सरकारची वास्तविकता आज आपल्याला पुढे आलेली आहे। यांचे आमदार असतील, यांचे कृषी मंत्री असतील, ते शेतकऱ्याला भिकारी समजतात। शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात, चड्डी बन्यानापासून तर चप्पल पासून हे घेऊन देतात। म्हणजे 2014च्या पहिले हा लोणीकर हा उघडाच फिरत होता, फक्त 2 बायका होत्या त्याला। अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला। आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून, आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात, त्यांना सन्मानानं वागवतात, अशा पद्धतीचे हे सरकार आहे। भाजप हे शेतकरी विरोधी आहे। आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। पिकं नाहीशी झालेली आहे। शेतीचा हंगामाला शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत। घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाही। बोनस देण्याचं आश्वासन दिलं, ते बोनस शेतकऱ्यांना देत नाही। कर्जमाफी करण्याची भूमिका या लोकांनी मांडली होती, कर्जमाफी करायला तयार नाही, आणि पीक विमा सुद्धा बंद करून टाकला। शेतकरी विरोधी जे सरकार आहे, हे सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही। शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, या पद्धतीची आमची भूमिका आहे। रोज आता हा विषय आम्ही मांडू, रोज अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा, पण या प्रश्नाला आता आम्ही मागे पडणार नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, अवकाळी पावसाचे पैसे असतील, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न असतील, हे घेतल्याशिवाय आता या सभागृहामध्ये आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका आता आमची आहे।